नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरकेजी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीसाठी अतिसंभाव्य 100 प्रश्न आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, कमी दाबाची केबल साधारणतः डायडास व्होल्टेज पर्यंत वापरतात। उत्तर आहे 1000 व्होल्टेज। प्रश्न दुसरा, शहराच्या बाहेरून जाण्या 11 केव्ही पर्यंत ओव्हरहेड इन्सुलेट लाईनचा ग्राउंड क्लिअरन्स किती असला पाहिजे? उत्तर आहे 3.96 मीटर। प्रश्न तिसरा, इंडक्शन मोटरचा टॉर्क डायडास असतो। उत्तर आहे यापैकी नाही। प्रश्न चौथा, यापैकी कोणता घटक ट्रान्सफॉर्मर मध्ये बदलत नाही? उत्तर आहे फ्रिक्वेन्सी। प्रश्न पाचवा, सिंक्रोनस मोटरमध्ये डॅम्पिंग वायडिंग डायडाससाठी वापरतात। उत्तर आहे यापैकी नाही। प्रश्न सहावा, लॅम्पची इफिशियन्सी कशामध्ये मोजतात? उत्तर आहे लुमेन आणि वॅट। प्रश्न सातवा, ट्रान्समिशन लाईनचा स्ट्रिंग इन्सुलेटर डायडासनी बनविलेला असतो। उत्तर आहे चिनी माती। प्रश्न आठवा, फ्यूज डायडास असते। उत्तर आहे नेहमी मंडळाच्या सिरीज मध्ये जोडलेली असते। प्रश्न नववा, भारतामध्ये कार्यरत फ्रिक्वेन्सी डायडास आहे। उत्तर आहे 50 हर्ट्झ। प्रश्न 10वा, घरगुती ग्राहकांना पुरवलेले सिंगल फेज व्होल्टेज डायडास असते। उत्तर आहे 230 व्होल्टेज। प्रश्न 11, उच्च दाबाच्या ट्रान्समिशनचा काय फायदा आहे? उत्तर आहे वरीलपैकी सर्व। एक आहे पॉवर रूपांतरणाची ताकद वाढविते। 2 आहे ट्रान्समिशन लाईन लॉसेस कमी करते। 3 आहे वाहकाचा आकार व क्रॉस सेक्शन क्षेत्र कमी करते। प्रश्न 12, कोणता पॉवर प्लांट वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे? उत्तर आहे विंड पॉवर प्लांट। प्रश्न 13, खालीलपैकी कोणती ऊर्जा पारंपरिक आहे? उत्तर आहे कोळसा। प्रश्न 14, फ्यूजचे रेटिंग नेहमी डायडास मध्ये मांडतात। उत्तर आहे एम्पियर। प्रश्न 15, केबल मध्ये कोणते इन्सुलेशन मटेरियल वापरतात? उत्तर आहे वरील सर्व। एक आहे वार्निश फॅब्रिक, 2 आहे रबर, 3 आहे पेपर। प्रश्न 16, केबलच्या बिल्डिंग मध्ये डायडास असते। उत्तर आहे ए आणि बी बरोबर आहे। ए आहे हेन्स क्लॅथर, 2 आहे ज्यूट। प्रश्न 17, विद्युत ऊर्जा वाहनाने घटक डायडास वाहते किंवा आहते। विद्युत ऊर्जा वाहनाने घटक डायडास आहेत। उत्तर आहे ए आणि 2 बरोबर आहेत। एक आहे वन पद्धतीमध्ये कमी लाईन लॉस व चांगली क्षमता। 2 आहे व्होल्टेज रेग्युलेशन हे 0 किंवा कमीत कमी असावे। प्रश्न 18, पॉवर किंवा शक्ती व खत हे दोन्ही घटक डायडास पासून मिळतात। उत्तर आहे बायोगॅस प्लांट। प्रश्न 19, वेज वायडिंग मध्ये डायडास असते। उत्तर आहे ए बरोबर 2। प्रश्न 20, सिलिकॉन जंक्शन डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील? उत्तर आहे 0.7 व्होल्ट। प्रश्न 21, IGBT चे विस्तारित रूप डायडास आहे। IGBT चे विस्तारित रूप काय आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न 22, इन्सुलेशन रेजिस्टन्स डायडासच्या सहाय्याने मोजतात। उत्तर आहे मेगर। प्रश्न 23, इंडक्शन टाइप मीटरचा उपयोग कोठे होऊ शकतो? उत्तर आहे फक्त एसी वर। प्रश्न 24,
करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग खालीलपैकी कशात होतो? उत्तर आहे टॉर्क टेस्टर. प्रश्न 25, TF चे विस्तारित रूप काय आहे? उत्तर आहे पॉवर फॅक्टर. प्रश्न 26, रिव्हर्स बायससाठी कोणता डायोड वापरतात? उत्तर आहे झिनर डायोड. प्रश्न 27, LED डायडॅसचे जंक्शन आहे. उत्तर आहे PN. प्रश्न 28, विद्युत इस्त्रीचे साधारण पॉवर रेटिंग डायडॅस असते. उत्तर आहे 750 वॅट. प्रश्न 29, हाफ वेज रेक्टिफायर कोणत्या कामासाठी योग्य असतो? उत्तर आहे बॅटरी चार्जिंग. प्रश्न 30, केबलमध्ये शीत मटेरियलच्या व ताबडतोब डायडॅस दिला जातो. उत्तर आहे बिल्डिंग. प्रश्न 31, लेड ॲसिड बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरतात? उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न 32, डायडॅस DC चे AC रूपांतर करते. उत्तर आहे इन्व्हर्टर. प्रश्न 33, कोरोना इफेक्टमुळे काय तोटे होतात? उत्तर आहे वरील A आणि B बरोबर आहे. A आहे लाईनमध्ये पॉवर लॉस होतात आणि B आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीला अडथळा निर्माण होतो. प्रश्न 34, इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग कोठे होऊ शकतो? उत्तर आहे फक्त AC वर. प्रश्न 35, RCC पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? उत्तर आहे 80 ते 100 मीटर. प्रश्न 36, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? उत्तर आहे AC. प्रश्न 37, अल्टरनेटरची रेटिंग कशात सांगितली जाते? उत्तर आहे kVA. प्रश्न 38, अल्टरनेटरचा रोटरला DC पुरवणारा यंत्राला काय म्हणतात? उत्तर आहे उत्तेजक. प्रश्न 39, 6 पोल असलेले अल्टरनेटर ची स्पीड 1000 RPM असल्यास सप्लाय फ्रिक्वेन्सी माहित करा. उत्तर आहे 50 हर्ट्झ. प्रश्न 40, 2 पोल 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असलेले अल्टरनेटरचा वेग माहिती करा. उत्तर आहे 3000 RPM. प्रश्न 41, अल्टरनेटरच्या फील्डला कोणता सप्लाय दिला जातो? उत्तर आहे DC. प्रश्न 42, अल्टरनेटरमध्ये फिरणारा भाग कोणता असतो? उत्तर आहे आर्मेचर किंवा फील्ड. प्रश्न 43, सेलिएंट पोल टाईप रोटर हा सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरपेक्षा कसा वेगळा असतो? उत्तर आहे व्यास जास्त व लांबी कमी. प्रश्न 44, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? उत्तर आहे पोलची संख्या व स्पीड. प्रश्न 45, स्टीम टर्बाइनने फिरवणारा अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? उत्तर आहे हाय स्पीड. प्रश्न 46, हायड्रो टर्बाइनने फिरवणारा अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? उत्तर आहे कमी स्पीडसाठी. प्रश्न 47, कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरलेला असतो? उत्तर आहे फिरत्या फील्डचा सेलिएंट पोल टाईप. प्रश्न 48, 4 पोलच्या अल्टरनेटरमध्ये रोटरच्या एका फेन्यात किती सायकल तयार होतील? उत्तर आहे 2 सायकल. प्रश्न 49, कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरच्या फिरत्या रोटरला काय जोडलेले जाते? उत्तर आहे स्लिप रिंग. प्रश्न 50, 6 पोलच्या अल्टरनेटरची इलेक्ट्रिक डिग्री किती असेल? उत्तर आहे 1080 डिग्री. प्रश्न 51, अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरतात? उत्तर आहे वरील A व B प्रकारचे. एक आहे सेलिएंट पोल टाईप, 2 आहे सिलिंड्रिकल पोल टाईप. प्रश्न 52,
मोठ्या आकाराच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड कसे ठेवले जाते? उत्तर आहे फिरते. प्रश्न 53. अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज कसे होईल? उत्तर आहे वाढेल. प्रश्न 54. दोन अल्टरनेटर्सची समांतर जोडणी करून चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टीची पूर्तता केली जाते? उत्तर आहे वरील तिन्ही. एक आहे दोघांचेही व्होल्टेज सारखे असले पाहिजे. 2 आहे दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे. 3 आहे फेज फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे. प्रश्न 55. अल्टरनेटरची समांतर जोडणी का करावी लागते? उत्तर आहे वरील तिन्ही. एक आहे दुरुस्ती व देखभाल सोयीस्कर व स्वस्त व्हावी म्हणून. 2 आहे पाहिजे तेव्हा नवीन युनिट जोडून कार्यक्षमता वाढवण्यासाठी. 3 आहे जनरेटिंग स्टेशनची क्षमता वाढावी म्हणून. प्रश्न 56. वर्गाचा आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. उत्तर आहे क्लास डी. प्रश्न 57. सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे? उत्तर आहे माहिती चिन्ह. प्रश्न 58. अग्निशामक यंत्र वापरताना योग्य ऑपरेशनचा क्रम कोणता आहे? उत्तर आहे खेचणे, लक्ष्य करणे, पिळणे, स्वीप करणे. प्रश्न 59. मूलभूत श्रेणीतील चेतावणी चिन्हाचा मागील रंग कोणता आहे? उत्तर आहे पिवळा. प्रश्न 60. विद्युत उपकरणांना आग लागली तर कोणत्या प्रकारचे अग्निशामक यंत्र वापरले जाते? उत्तर आहे हॅलोजन प्रकार. प्रश्न 61. धुरापासून संरक्षणासाठी कोणते वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण वापरले जाते? उत्तर आहे नाकाचा मुखवटा. प्रश्न 62. छाती आणि पोटावर जखमा असलेल्या पीडितेला कोणती कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्याची पद्धत आहे? उत्तर आहे नेल्सनची आर्म लिफ्ट बँक प्रेशर पद्धत. प्रश्न 63. सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे? उत्तर आहे अनिवार्य चिन्ह. प्रश्न 64. इलेक्ट्रिकल शॉक बसलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणती पद्धतीचा उपयोग करतात? उत्तर आहे वरील दोन्ही. एक आहे शेपर, 2 आहे सिल्वेस्टर. प्रश्न 65. बहुतेक अपघात डॅडास घडतात. उत्तर आहे अज्ञानामुळे. प्रश्न 66. वायर हुक आणि लूप बनवण्यासाठी कोणते प्लायर वापरले जातात? उत्तर आहे गोल नाक पकड. प्रश्न 67. पिन्सरचा उपयोग काय आहे? उत्तर आहे लाकडातून पिन नखे काढणे. प्रश्न 68. फेज टेस्टर व्होल्टेज पर्यंत काम करण्यासाठी बनवले जाते. उत्तर आहे 500 व्होल्ट. प्रश्न 69. इलेक्ट्रिकल मोटरची एंड प्लेट्स लावताना डॅडासचा उपयोग करतात. उत्तर आहे मॅलेट. उत्तर आहे मॅलेट. प्रश्न 70. बेंच वाईस हे जाते डॅडास पासून तयार केले. उत्तर आहे कास्ट आयर्न. प्रश्न 71. ट्राय स्क्वेअरचा उपयोग कोणाची अचूकता मोजण्यासाठी केला जातो? उत्तर आहे 90 डिग्री सेल्सिअसचा. प्रश्न 72. SWG चा विस्तार काय आहे? उत्तर आहे स्टँडर्ड वायर गेज. प्रश्न 73. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी आवश्यक असलेले स्क्रू ड्रायव्हरच्या शेंगची लांबी किती असते? उत्तर आहे 8 सेंटीमीटर -30 सेंटीमीटर. प्रश्न 74. भिजलेल्या शरीराचा रेजिस्टन्स किती असतो? उत्तर आहे कमी. प्रश्न 75. खालीलपैकी कोणते मार्किंग टूल नाही? तर उत्तर आहे स्ट्रीप. प्रश्न 76. BIS चे पूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. प्रश्न 77.
प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणता रेजिस्टर वापरला जातो? उत्तर आहे LDR. प्रश्न 78. कोणता कोड सिलिकॉन सेमीकंडक्टर डायोड दर्शवितो? उत्तर आहे बाय 126. प्रश्न 79. इलेक्ट्रोड्ससह वाल्व ला डॅडॅस म्हणतात? उत्तर आहे डायोड. प्रश्न 80. कोणता घटक ऍक्टिव्ह कंपोनंट आहे? उत्तर आहे ट्रान्झिस्टर. प्रश्न 81. कॅडमियम सल्फाइड हे संयुग कोणत्या अक्षराने दर्शवितात? उत्तर आहे R. प्रश्न 82. कोणता कंपाऊंड पॅसिव्ह आहे? उत्तर आहे कॅपेक्टर. प्रश्न 83. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये किती कॅरेक्टर असतात? उत्तर आहे 16. प्रश्न 84. कोणत्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये इनपुट शिवाय AC सिंगल जनरेटर होतात? उत्तर आहे ऑसिलेटर सर्किट. प्रश्न 85. कोणत्या उपकरणामध्ये टेस्ट केलेली किंवा मोजलेली क्वांटिटी दृश्य रूपात दिसते? उत्तर आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. प्रश्न 86. सिलिकॉन ट्रान्झिस्टर मध्ये बेस इमिटर जंक्शन कंडक्टर होण्यासाठी कमीत किती व्होल्टेजची आवश्यकता असते? तर उत्तर आहे 0.6 व्होल्ट - 0.7 व्होल्ट. प्रश्न 87. सेमीकंडक्टर डायोड मध्ये किती जंक्शन असतात? उत्तर आहे 1. प्रश्न 88. फॉरवर्ड बायस PN जंक्शन मध्ये काय असते? उत्तर आहे कमी प्रतिकार. प्रश्न 89. झेनर डायोड मध्ये किती PN जंक्शन आहेत? उत्तर आहे 1. प्रश्न 90. सिलिकॉन मटेरियल मध्ये बॅरियर व्होल्टेज जास्त असण्याचे कारण काय? उत्तर आहे ॲटॉमिक नंबर कमी असणे. प्रश्न 91. डायोड रिव्हर्स बायस मध्ये असताना बॅरियरची जाडी जास्त असण्याचे कारण काय? उत्तर आहे दोन्ही मटेरियल मधील मायनॉरिटी कॅरियर नष्ट होतात. प्रश्न 92. तांब्याच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? उत्तर आहे 29. प्रश्न 93. रेक्टिफायर सर्किट मधील व्होल्टेज स्पाइक्स काढून टाकण्यासाठी कोणते फिल्टर सर्किट योग्य आहे? उत्तर आहे LC फिल्टर. प्रश्न 94. ड्राईव्ह मधील आउटपुट स्टेजमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक प्रकारातले पॉवर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट कोणते? उत्तर आहे IGBT. प्रश्न 95. डेसिमल नंबरचे बायनरी नंबर मध्ये कसे रूपांतर करतात? उत्तर आहे डेसिमल नंबरला 2 ने भागून. प्रश्न 96. डिजिटल सर्किट मध्ये बायनरी कोडेड डेसिमल सिस्टीम वापरण्याचा उद्देश काय? उत्तर आहे डेटा इनपुट स्टोअर करण्यासाठी. प्रश्न 97. CRO ने कोणती क्वांटिटी मोजतात? उत्तर आहे फ्रिक्वेन्सी. प्रश्न 98. SCR चा मुख्य उपयोग कोणता? उत्तर आहे मोटरचे वेग नियंत्रण. प्रश्न 99. एका निब्बल मध्ये किती बिट्स आहेत? उत्तर आहे 4. प्रश्न 100. खालीलपैकी कोणते करंट नियंत्रित उपकरण आहे? उत्तर आहे BJT.
मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.